आणि याच संदर्भात एक मोठी बातमी। भारत पाकिस्तानमधील 3 दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपला। 6 आणि 7 मेच्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर सुरू झालेला हा संघर्ष 10 मे रोजी मागे घेण्यात आला। त्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या आशा सुद्धा उंचावलेल्या आहेत। IPL एका आठवड्यासाठी थांबवण्यात आली, पण आता युद्ध थांबलं असल्यामुळे BCCI लवकरच इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2025 पुन्हा सुरू करण्याबाबत अधिकृत घोषणा करू शकतं। IPL 2025 मध्ये आतापर्यंत 57 सामने खेळवले गेलेत। 58वा सामना 8 मे रोजी धर्मशाला इथे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये खेळला जात होता। मात्र भारत पाकिस्तान तणावामुळे सामना मध्यभागीच थांबवण्यात आला आणि नंतर हा सामना तर रद्दच केला गेला। तर पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर काश्मीरच्या नगरोटा सैन्य छावणीजवळ संशयित हालचाल बघायला मिळाली। त्यानंतर तिथे उपस्थित सैन्यानं त्वरित हालचाल केली। यानंतर झालेल्या गोळीबारात संशयित व्यक्ती पळून गेल्या आहेत आणि सैन्य दलाकडनं संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली जाते। सैन्य दलाकडनं परिसराला घेरण्यात आलं आणि संशयित अतिरेक्यांचा कसून शोध घेतला जातोय। तर भारत पाकिस्तान दरम्यान युद्धबंदीच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री S जयशंकर, NSA अजित डोवाल यांच्यासह तीनही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते। या बैठकीत सैन्य दलाची सज्जता, सीमा सुरक्षेसोबतच कूटनीतीवरती चर्चा करण्यात आली। तर पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतर गृह मंत्रालय सुद्धा सक्रिय झाले। केंद्रीय गृह सचिवांनी सीमावर्ती राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत महत्त्वाची बैठक घेतली। केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना सीमा सुरक्षा वाढवण्यास आणि कोणत्याही दहशतवादी घटनेला तोंड देण्यासाठी सतर्क राहण्यास सांगितलंय। तर LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली। तर पाकिस्तानातल्या अनेक शहरांमध्ये सुद्धा बॉम्बस्फोट आणि ड्रोन हल्ल्यांमुळे दहशत निर्माण झालेली आहे। पेशावर, बहावलपूर इथून गोळीबार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज आलेत, त्याचे व्हिडिओ देखील समोर आलेत। तर POK मध्ये सुद्धा स्फोट झाल्याची माहिती मिळते। हे दृश्य आहेत पेशावर मधली, तिथं स्फोटाचे आवाज आले। पाकिस्तानमध्ये सुद्धा हल्ल्यामुळे सध्या दहशत आहे। POK मध्ये सुद्धा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे आणि रात्रीच्या वेळी हे स्फोटांचे आवाज येत होते, गोळीबाराचा आवाज येत होता। पेशावर मधली ही दृश्य। आता जम्मू आणि काश्मीरमधील शोपियानमध्ये SIAनं छापेमारी केलेली आहे आणि दहशतवादाशी संबंधित प्रकरणामध्ये SIAनं छापे टाकलेले आहेत। एक मोठी बातमी, जम्मू काश्मीरमध्ये SIAनं कारवाई केली आणि शोपियान नगरमध्ये SIAनं छापेमारी करत दहशतवादाशी संबंधित प्रकरणामध्ये हे छापे टाकण्यात आले, छापेमारी करण्यात आलेली आहे SIA कडनं। तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी श्रीनगरमधील गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करत युद्धबंदीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत, ही कसली युद्धबंदी आहे असा सवाल त्यांनी विचारलाय। तर ही युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासातच पाकिस्ताननं युद्धबंदीचं उल्लंघन केल्यामुळे वातावरण तापलंय। परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं विक्रम मिस्त्री यांनी ही माहिती दिली आणि यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी लष्कराला कडक प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिलेत। दुसरीकडे पाकिस्ताननं सध्याची परिस्थिती समजून घ्यावी आणि आता हल्ले थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अशा सूचनाही करण्यात आल्या। दरम्यान पाकिस्तानच्या प्रत्येक बारीक-सारीक हालचालींवरती भारतीय सैनिकांची बारीक नजर आहे, त्यामुळे शस्त्रसंधी उल्लंघनानंतर हालचालींना वेग आलाय।